हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मेघाबाई कशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीमध्ये कशी कट करायचं हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते। तर इथे मी घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर, म्हणजे कशा पद्धतीने दुमडून घेतलेला आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते। हे बघा, डबल फोल्ड म्हणजे दोन पदरी घ्यायचं आणि ह्या साईडला असं फोल्ड करायचं एकदम सोप्या पद्धतीमध्ये, आणि तुम्हालाही समजेल अशा पद्धतीमध्ये मी तुम्हाला बाही कटिंग करून दाखवते। तर इथं जे छातीचं माप आहे ते आहे 8 इंचाचं, म्हणजे 32 इंचाची जी आहे छाती ती आहे, ठीक आहे। इथं 8 जेवढे आपल्या छातीचं माप आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं 36 असेल किंवा पुढे जास्त असेल कमी असेल त्यानुसार आपण छातीचा भाग घेणार आहोत। इथे मी छातीचा भाग घेतलेला आहे आणि आपली जी बाही उंची आहे, मेघाबाई जी आहे ती 3.5 इंच आहे। तर 3.5 इंचामध्ये आपण 1 इंच ॲड केलेला आहे, म्हणजे आपलं 4.5 इंच आपली बाही उंची झालेली आहे। आणि इथे मी सरळ लाईन आखून घेतलेली आहे। एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कुठल्याही मापाचं अशा पद्धतीने करू शकता। 3.5 आहे तर कॅप हाईट आपण घेतलेली आहे 2 इंच अशा पद्धतीमध्ये, आणि वरती ह्या साईडला आपली जी शिलाई मार्जिन असेल 2 इंच त्यानुसार इथे घेतलेलं आहे। वरती 1 इंचावरती शेप देण्यासाठी मी तिथे मार्क केलेला आहे, आणि अशा पद्धतीने आकार आपण देणार आहोत। आणि जी दंडगेर आहे ती आहे 10 इंच, म्हणजे 10 इंचाचा हाफ केला तर 5 इंच येतं। अशा पद्धतीमध्ये इथे आपण मार्क करून घेणार आहोत। असं घेतल्याच्या नंतर इथे मी कटिंग करते, म्हणजे झटपट तुम्हाला दाखवता येईल आपला फायनली लूक जो काही बाहीचा आलेला आहे, कशा पद्धतीने आलेला आहे तो हे बघू शकता। तर अशा पद्धतीने आपली मेघाबाई आपली झालेली आहे, बघू शकता। खूप फिनिशिंग सहित, आणि ह्याला कुठेच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। ज्या वेळेला ब्लाऊजला तुम्ही अटॅच कराल त्या टायमाला अशा पद्धतीने सेम त्या साईडची सुद्धा, म्हणजे ही जर लेफ्ट साईडची असेल तर राईट साईडची सुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला कटिंग करायची आहे। ह्याच्यामध्ये कुठे चेंज करायचं नाही आहे, आणि खूप सुंदर दिसते मेघाबाई ज्या वेळेला तुम्ही पूर्णपणे घातल्याच्या नंतर, स्टिच केल्याच्या नंतर। याची एक गंमत सांगायचं म्हणजे मेघाबाईचं खूप सुंदर स्टाईलसुद्धा दिसते आपल्या बाहीला। आणि दंडघेर असतो ना, दंडघेरापेक्षा आपण 1 इंच लूज ठेवला तरी चालेल, कारण की वरते साईडला असा वर साईडला असतो, ठीक आहे। एवढं लक्षात ठेवा। तुम्हाला जसं जर लूज असेल तर लूजनुसार तुम्ही दंडघेर ठेवू शकता। 5 असेल तर 6 सुद्धा ठेवू शकता। धन्यवाद।